आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग करू व्रत पांडुरंगा करू पांडुरंगा करू व्रत पांडुरंगा करू व्रत. दुसरे चरण संताती, दुसरे चरण संताती, गंग कृपादान करू उतार, गंग कृपादान करू उतार. दुसरे चरण संताती, दुसरे चरण संताती, कृपादान करू उतार, कृपादान करू उतार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोदरार्थावतारं. कलाकांक तेजोदिका मोदि वक्रम, फलाणीशवादापनोदार्ह दक्षं. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठल विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराजांचा असून, या अभंगात वारकऱ्याची लक्षणं प्रगट करणारा हा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अभंग सर्वात सोपा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, नवे नवे तर सर्वांचाच पाठ आहे. आता ज्यांचा अभंग पाठ नसेल, काय 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 ज्यांचा अभंग पाठ नसेल त्यांची अभंगाकडे कायमचीच पाठ असेल तो भाग वेगळा. तुम्हाला बरं वाटन असं कीर्तन सांगणार नाही तर मग तुम्ही म्हणसान तुम्हाला बोलवले तरी कशाला. तुम्हाला बरं वाटतंय असं कीर्तन सांगणार नाही तर तुमचं काहीतरी बरं होईल
असं कीर्तन सांगण्याचा प्रयत्न करते. कीर्तन म्हणजे विनोद नाही आणि विनोद म्हणजे कीर्तन नाही. तर कीर्तन म्हणजे काय हो? तर कीर्तन हा एक भक्ती मार्ग आहे, राजमार्ग आहे. आणि अशा या भक्ती मार्गाने वाटचाल करत असताना मनुष्याने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. त्यातच जीवनाचं सार्थक आहे. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी ज्यांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला आहे त्यांचा जर विचार करून गेलो तर माझे नाथराय हे शांती ब्रह्म होते. त्यांच्याकडे काम क्रोध अजिबात नव्हता. कामाची नाही ते क्रोध कैसा, ते कैसे भांडणारे. त्यांना राग अजिबात येत नव्हता, कारण त्यांचा अधिकार इतका मोठा होता की साक्षात विश्वाचा मालक, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचे पानही हलत नव्हते. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अनंता मग कोठे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. असा असणारा माझा भगवान परमात्मा, ज्यांनी नाथांच्या घरी 36 वर्ष चाकरी केली. आता तुम्ही म्हणसाल काय काय केलं? तर 12 वर्ष चंदन घासले, 12 वर्ष धुणं धुतलं आणि 12 वर्ष कावडीने पाणी भरलं. कावडीने पाणीच्या घरी छत्र पाणी वाहे. आनंद भक्ती भावे निरावंदिताच पाये. आनंद भक्ती भावे निरावंदिताच पाये. कावडीने पाणीच्या घरी छत्र पाणी वाहे. आनंद भक्ती भावे निरावंदिताच पाये. आनंद भक्ती भावे निरावंदिताच कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदी ज्याची पावे. असा असणारा माझा भगवान परमात्मा, आणि त्यांनी नाथांच्या घरी 36 वर्ष चाकरी केली. कारण नाथरायांना राग अजिबात येत नव्हता, कारण त्यांचा अधिकार इतका मोठा होता की साक्षात विश्वाचा मालक, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचे पानही हलत नव्हते, साक्षात भगवान परमात्म्याने त्यांच्या घरी चाकरी करावी एवढा मान अधिकार असणारे एकनाथ महाराज, त्यांचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी ऐकला आहे. त्यांना राग अजिबात येत नव्हता. हे गावकरी मंडळींना पावत नव्हतं. गावकरी मंडळींनी ठरवले की आपण नाथांना राग आणून दाखवायचाच. पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला. तो ब्राह्मण सकाळी उठला आणि नाथांच्या घरी गेला. असा तसा गेला का हो? तर नाही. चप्पल घालून घरात गेला आणि ज्या पाटावर भगवंताला बसवणार त्या पाटावर जाऊन बसला. तरीही नाथांना राग आला नाही. नाथराय म्हणतात, गिरिजा, मोठ्याचं लेकरू आलंय, चांगला स्वयंपाक कर. तेव्हा गिरिजा माता म्हणतात, ठीक आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो की आपला हा पाहुणचार असाच चालू राहील. आपण ज्या कामासाठी आलो होतो ते काम तसेच राहील. मग त्या ब्राह्मणाने काय केले? नाथांची पत्नी वाढण्यासाठी खाली वाकली, तेव्हा तो थरकन उडी मारून त्यांच्या पाठीवर बसला. तरीही नाथांना राग आला नाही. नाथराय म्हणतात, गिरिजा, मोठ्याचं लेकरू आहे, ते खळीला आलंय, त्याला पडन, नीट सांभाळ. तेव्हा गिरिजा माता म्हणाल्या, अजिबात पडू देणार नाही, कारण या पाठीला 4-4 लेकरं वागवायची सवय झाली आहे. अजिबात पडू देणार नाही हे शब्द कानावर आले आणि तो गृहस्थ बाहेर आला आणि नाथांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातले. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. इतकं सामर्थ्य नाथांच्या ठिकाणी होतं. दुसरा विडा एका मुसलमानाने उचलला. नाथराय ज्या रस्त्याने स्नानाला जायचे
त्या रस्त्यावर एक मोठे चिंचेचे झाड होते. त्या झाडावर जाऊन बसला आणि नाथराय स्नान करून आले की लगेच पान खाऊन नाथांच्या अंगावर थुंकला. नाथराय पुन्हा स्नानाला गेले, पुन्हा स्नान करून आले. पुन्हा हा बाबा पान खाऊन नाथांच्या अंगावर थुंकला. नाथराय पुन्हा स्नानाला गेले, पुन्हा स्नान करून आले. पुन्हा हाच प्रकार घडला. खरं सांगायचं तर हा प्रकार किती वेळा घडला असेल हो? किती वेळा? 108 वेळा. तरी सुद्धा नाथांनी वरती बघितले नाही की कोण थुंकला. तसा जर आपला विचार करून गेलो तर एखाद्याची साधी लात लागली ना तर आपण पायलीच्या 50 शिव्या देतो. एखादा आर्या म्हटला की आपण कारे म्हणायला सावधच असतो. मग तो आपला जन्मदाता बाप जरी असला ना तरी आपण मर्यादा ठेवत नाही. माय बापाला उलटून बोलतो, वेळ आलीच तर 4 फटके मारून घराबाहेर काढतो. इथपर्यंत आपली तयारी असते, असा आपला संयम असतो. पण माझ्या नाथांनी वरती सुद्धा बघितले नाही की कोण थुंकला. इतका संयम, इतकी शांती की तो गृहस्थ खाली आला आणि चटकन नाथांचे पाय धरले. यवन अंगावरी थुंकला, 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 यवन अंगावरी थुंकला. अंगावर थुंकला प्रसाद देवणी मुक्त केला. यवन अंगावर थुंकला प्रसाद देवणी मुक्त केला. प्रसाद देवणी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी, यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. प्रसाद देवनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवणी मुक्त केला. म्हणून माझ्या नाथांना शांती ब्रह्म ही पदवी सहज नाही मिळाली, तर त्यांना शांतता अतिशय प्रिय होती. तसेच जगद्गुरु तुकोबरायांना जगद्गुरु ही पदवी सहज नाही मिळाली, तर त्यांना खूप अपमान दुःख सहन करावं लागलं. कारण हल्ली तद पद काही कमी नाही. 2 पेटीच्या परीक्षा दिल्या की झाले गायनाचार्य. असा तसा पखवाज वाजवला की झाले मृदुंगाचार्य. 2-3 टिपणं पाठ केली की झाले कीर्तन केशरी. 7 दिवसाच्या 7 कथा बसवल्या की झाले भागवताचार्य. पण कुठलीही पदवी प्राप्त करणं एवढं सोपं नाही. तर खरी पदवी कोणती? अविष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. माझ्या नाथांना शांती ब्रह्म पदवी फुकट नाही मिळाली, कारण त्यांना शांतता अतिशय प्रिय होती. शांती परते नाही सुख, ये रे अवघेची दुःख. म्हणून जीवनात शांतीला फार महत्व आहे. मग कोणती शांती? ती डीजेवर वाजती ती शांती नाही बरं का. इकडून तिकडं तिकडून इकडं मारी ती चक्रा, तुझा गणा खरा शांताबाई, अगं शांताबाई. नाहीतर घरी जाण आणि एखाद्या शांती नावाच्या बाईला जाऊन पकडाल. तर तसं नाही. लक्षार्थ वाचार्थ लक्षात घ्यायचा असतो. आठवलं म्हणून एक सांगते. एका माणसाला विंचू चावला, फार वेदना होऊ लागल्या. दवाखान्यात गेला आणि डॉक्टर साहेबांना म्हणू लागला, डॉक्टर साहेब विंचू चावलाय, फार वेदना होत आहेत, काहीतरी करा. मग डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्शन दिले आणि एक बँडेज पट्टी दिली आणि सांगितलं, जा तुला जिथे विंचू चावलाय ना तिथं ही बँडेज पट्टी चिटकवून दे. हा घरी गेला आणि आपल्या बायकोला विचारतं, अय बायको, मला विंचू कुठे चावला? तेव्हा त्याची बायको म्हणाली की आतल्या भिंतीच्या उजव्या कोपऱ्यात चावला. आता हा शाना तिथे गेला आणि भिंतीलाच बँडेज पट्टी चिटकवून दिली. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल म्हणजे लक्षार्थ वाचार्थ कळत नाही. तसं आठवलं म्हणून अजून एक सांगते. एक माणूस फोन लावण्यासाठी STD वर गेला. तिथं लिहिलं होतं की नंबर डायल करण्याआधी 2 लावा. त्या माणसाने त्या STD मालकाला खाली बोलावलं आणि त्याच्यात 2 कानामागं लावल्या. तेव्हा तो STD मालक म्हणाला, मूर्खा तू मला कशामुळे मारलं? तेव्हा तो माणूस म्हणाला, तुम्हीच तर वरती लिहिलं आहे नंबर डायल करण्याआधी 2 लावा. म्हणजे लक्षार्थ वाचार्थ कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. तसेच शांती म्हणजे एखादी शांताबाई नव्हे, तर ती शांती आपल्या चित्तात निर्माण झाली ना तर देवाची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. मग अशा देवाला शोधावं कुठं? एकदा नारद महर्षी भगवंताला शोधत शोधत गोकुळात गेले. तेथेही देव नव्हते. नंतर वृंदावनात गेले. तेथेही देव नव्हते. द्वारकेत गेले. तेथेही देव नव्हते. देव असेच एका ठिकाणी प्रगट झाले. तेव्हा नारद मुनी म्हणतात, देवा कुठे होतात आपण? किती शोधावं? जेव्हा आम्हाला तुमची गरज लागती तेव्हा आम्ही तुम्हाला कुठं शोधावं? तर माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, भक्त नारदा मुनी उभारते, 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 माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. किंवा कोठे नका शोधू, करा हरी कथा, तेथे अवचित्ता सापडेल. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गुणगान गातात तेथे माझं वास्तव्य असतं. जेथे त्यांना सुख भेटतं त्या सुखात ते रम्माण असतात. आणि ते सुख जर कशात असेल तर ते फक्त भगवंताच्या नामामध्ये. म्हणून त्या भगवंताचं चिंतन करा. म्हणून एक साधक नाथ महाराजांकडे आला आणि विचारलं की तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाची भक्ती कशी करायची? तेच शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात हो आपण देवासी तो एका प्रकार, आपण देवासी तो एका प्रकार, आपण देवासी तो एका प्रकार, आपण देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार राजन नामाचा उच्चार राजन तुळशी माल गाळा गोपी चंदन टिळा, तुळशी माल गाळा गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार राजन नामाचा उच्चार राजन तुळशी माल गाळा गोपी चंदन टिळा, तुळशी माल गोपी चंदन टिळा. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाथ महाराज म्हणतात
की माझ्या देवाला नामस्मरण करणारे भक्त आवडतात. कारण कलियुगात नामस्मरणाशिवाय उपाय नाही. द्वापार युगात देवाची प्राप्ती करण्यासाठी 12 पूजेला महत्व होते. सत्ययुगात देवाची प्राप्ती ध्यान धारणा केल्याने होत होती. नंतर आलं त्रेतालयुग. त्रेतालयुगात देवाची प्राप्ती यथाधिक कमी होत होती. आता आलं कलियुग. देवाला माहिती होतं की माझे भक्त कामधंद्यात फार बिझी राहतील, त्यांना ध्यान धारणा करायला वेळ भेटणार नाही. म्हणून माझ्या देवाने अत्यंत सोयी साधना सांगितली आहे. कलियुगा माझे कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. हे नारायण भेटी भेटी कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, हो कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन. एकदा मृदुंगाचार्य महाराजांसाठी टाळ्या वाजवा. अरे ते एवढे जीव कावडून वाजवतायत. नाही तर काही काही ठिकाणी मृदुंगाचार्य तर लय भारी असतात, असे वाजवतात. दुखतय खुप्यात, दुखतय खुप्यात, दुखतय खुप्यात, दुखतय खुप्यात. तसे आपले मृदुंगाचार्य चांगले आहेत. जे काही जर चांगलं वाटत असेल ना तर गायकांना वादकांना जरा टाळ्या वाजून प्रोत्साहन देत जा, कारण त्यांनाही बरं वाटतं. ते अजून जीव तोडून वाजवतात. पण तुम्ही जर झोपा आल्यासारखं केलं मग त्यांनी काय करायचं. म्हणून जर तुम्हाला एखादी चाल वादन चांगलं वाटलं तर थोडी टाळी वाजवून त्यांना प्रतिसाद देत जा. म्हणून कलियुगा माझे करावे कीर्तन, जेणे नारायण देईल भेटी. नाथ महाराज म्हणतात की माझ्या देवाला नामस्मरण करणारे भक्त आवडतात आणि नामस्मरणाच्या जोरावर देवाला वाकावंच लागतं. माझी शबरी माता भिल्ल समाजाची होती. इतकी भक्ती केली की देवाला यावंच लागलं. शबरी माता मातांग ऋषींच्या आश्रमात लहानाची मोठी झाली. मातांग ऋषींचा अंतकाळ जवळ आला तेव्हा मातांग ऋषींनी सांगितलं की शबरी, आता मी खूप लांबच्या प्रवासाला जाणार आहे. तेव्हा शबरी माता म्हणाल्या, तुम्ही गेलात तर मी काय करू. तेव्हा मातांग ऋषींनी सांगितलं की फक्त प्रभू रामचंद्रांची वाट बघ, कारण या आश्रमात प्रभू रामचंद्रांशिवाय दुसरं कोणी येणार नाही आणि येऊही शकत नाही. तेव्हापासून शबरी माता सकाळी लवकर उठायची, बागेत जाऊन सुंदर फळे फुले आणायची, आपल्या केसानं रस्ता झाडायची. केसानं रस्ता का झाडायची तर प्रभू रामचंद्रांचे पाय कोमल होते, त्यांच्या पायात काटा मोडू नये म्हणून. आणि म्हणायची, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराम अपने आसम पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्द होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराम अपने आसम पर बिठाऊंगी,
मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, सात सात लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पायन होगा. माय बापा हो, माझ्या शबरी मातेने प्रभू रामचंद्रांची 82,000 वर्ष वाट बघितली. रोज सकाळी उठून विचार करायची, माझे प्रभू रामचंद्र येतील. रोज आपल्या कुटीमध्ये प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करायची. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शबरीचं नामस्मरण अखंड चालू होतं. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र आले, शबरी मातेला हलवलं. शबरी माता भानावर आल्या. तिला आपल्या गुरुदेवांचे शब्द आठवले की मी गेल्यावर ह्या आश्रमात फक्त प्रभू रामचंद्रच येतील. शबरीचा आनंद गगनात मावेना. देह भान विसरली. एका एका डोळ्यातून दोन दोन धारा येऊ लागल्या. हजारो वर्ष चिंतन केलं की प्रभू आल्यावर मी हे करीन ते करीन सगळं विसरली. बोलू लागली, देवा आता काय करावं काहीच समजत नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, माते आतापर्यंत तूच केलं, आता आम्हाला करू दे. मग शबरी मातेचे प्रभू रामचंद्रांनी आपल्या अश्रुधारांनी चरण धुतले आणि ते तीर्थ म्हणून प्राशाने केले. कशामुळं? तर फक्त शबरी मातेने नामस्मरण केले होते म्हणून. म्हणून माझ्या देवाला नामस्मरण करणारे भक्त आवडतात. पण एकदा का नामस्मरण करायला लागलं की एवढ्यावरच संपलं का? तर नाही. एकदा का नामस्मरण करायला लागलं की ते कसं करायचं? तर माझ्या तुकोबारायांनी केलं तसं. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मणी बैसला से. पांडुरंग जानी पांडुरंग मनी, पांडुरंग जानी पांडुरंग मनी, पांडुरंग धानी पांडुरंग मनी, पांडुरंग जानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग जानी पांडुरंग मनी, पांडुरंग देवी पांडुरंग मनी, पांडुरंग जानी पांडुरंग मनी, पांडुरंग जानी पांडुरंग मनी, पांडुरंग मनी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. अन्न अन्न करता 14 माणसं मेली होती तुकोबारायांच्या घरची, तरी त्यांनी देवाचं भजन बंद केलं नव्हतं. राजा हो, आपल्याला परमार्थात साधी एखादी ठेस लागली तर आपण परमार्थ सोडून देतो. काही काही तर देव धार्जिन नाही म्हणून माळी काढून प्यायला लागले. परंतु आमच्या तुकोबारायांवर एवढी मोठी मोठी संकटे आली तरी देवाचं भजन बंद केलं नव्हतं. देवाचं भजन हे चालूच होतं. ही बातमी कुणीतरी रामेश्वर शास्त्रींना जाऊन सांगितली. का हो रामेश्वर शास्त्री, तो तुकाराम स्वतःला खूप शहाणा समजतोय, भजन काय करतोय, कीर्तन काय करतोय, लोक त्यांच्या पाया काय करतात, तुम्ही असताना हे योग्य नाही. त्यावेळेस रामेश्वर शास्त्रींचा चेहरा असा लालबुंद झाला. रामेश्वर शास्त्री धडधड धडधड तुकोबारायांच्या घरी गेले आणि विचारलं, कुठं आहे जाऊ तुकाराम? त्यावेळेस तुकोबारायांच्या घरचे म्हणाले, का हो शास्त्री, काही काम होतं का? काही नाही. कुठं आहे तो? ते आत्ताच शौचास गेले. कोणत्या दिशेने गेले? ह्या दिशेने गेले. लगेच रामेश्वर शास्त्री त्या दिशेने गेले आणि कुठून तरी आवाज येत होता, पांडुरंग हरी पांडुरंग हरी. त्यावेळेस बघितलं रामेश्वर शास्त्रींनी आणि रागवून म्हणाले, अरे तुक्या, एवढ्या घाणीत देवाचं नाव घेतोस? त्यावेळेस तुकोबाराय म्हणाले, शास्त्रीजी मी नाही घेत हे नाव. मग
माझ्या जिभेला तशी सवय झाली आहे, तुझ्या जिभेला तुझी सवय झाली. अच्छा थांब, तुझी जिभच ओढून काढतो बाहेर. त्यावेळेस रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांची जीभ धरली आणि बाहेर ओढणार. तेवढ्यात आतून आवाज येऊ लागला, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. त्यावेळेस रामेश्वर शास्त्रींना कळालं की हा कोणी सामान्य पुरुष नाही, तर साक्षात विष्णूचा अवतार दिसतोय. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. त्यावेळेस रामेश्वर शास्त्रींनी तुकोबारायांच्या चरणाला मिठी मारली आणि म्हणाले, तुकोबाराया माफ करा मला, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मी तुमचा फार मोठा अपराधी आहे, परंतु मला क्षमा करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. 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 त्यावेळेस तुकोबाराय म्हणाले, उठा शास्त्रीजी उठा, जाऊ द्या. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, चुका या माणसाकडूनच होत असतात. पण मी काही म्हणालो का तुम्हाला? मी फक्त एवढंच सांगत होतो की मी नाही घेत हे देवाचं नाव, तर माझी वाचा अनावर झाली होती आणि ती माझं ऐकत नव्हती. माझी मज झाली अनावरी वाचा, छंद या नामाचा घेतलासे. माझ्या तुकोबारायांनी एवढं नामस्मरण केलं म्हणून एक साधक नाथ महाराजांकडे आला आणि म्हणाला की महाराज, मी नामस्मरण करीन, पण एवढ्यावरच संपलं का? तर नाही. एकदा का नामस्मरण करायला लागलं की गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. त्याचं वर्णन शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात करतात. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा, 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 हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, 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 तुळशी माळ अहो एवढे भारी गायक भेटलेत आपल्याला. काही काही ठिकाणी गायकांचं तर काय बोलायचंच नाही. आपण जर म्हणलं ना, काही काही ठिकाणी असे गायक असतात कवरे क्षेत्राच्या बाहेर, सिम कार्ड नसलेले, बॅटरी लो असलेले. आपण जर म्हणलं की अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, ते लगेच म्हणतात अवतावरी पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतावरी पांडुरंग. मी म्हणलं पांडुरंग तुझ्या अवताव यायला रिकामाच बसलाय. विठ्ठल विठ्ठल तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. कारण तुळस भगवंताला प्रिय आहे.
अति प्रिय आवडे तुळशी बुक्का, तैशी प्रीती करे भोळ्या भाविका. किती प्रिय तर तुम्हाला सांगते. एकदा सत्यभामेला सौंदर्याचा गर्व झाला, माझ्यासारखी मीच. परंतु भगवंताला गर्व अहंकार सहन होत नव्हता. तीळ मात्र होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. म्हणून भगवंताने नारद महर्षींना सांगितलं की आपल्याला सत्यभामेचा गर्व नाहीसा करायचा आहे. नारद महर्षी या कामाला आधीच पटाईत. लगेच सत्यभामेकडे गेले. सत्यभामेने त्यांची यथासांग पूजा केली. अशा तशा गप्पा निघाल्या. तेव्हा सत्यभामा म्हणाली, नारद मुनी, हाच पती मला जन्मोजन्मी मिळावा यासाठी व्रत सांगा. तेव्हा नारद मुनी म्हणतात, माते, या जन्मी आपण जर अन्नदान केले तर पुढच्या जन्मी चांगले अन्न खायला मिळते. या जन्मी आपण जर वस्त्रदान केले तर पुढच्या जन्मी चांगले वस्त्र घालायला मिळतात. या जन्मी आपण जर भूमिदान केली तर पुढच्या जन्मी राजा होतो. आणि या जन्मी आपण जर पतिदान केला तर पुढच्या जन्मी तोच पती मिळतो. सत्यभामा म्हणाली, थांबा, मला हेच दान तुम्हाला द्यायचं आहे. तेव्हा नारद मुनी म्हणतात, सोडा संकल्प. सत्यभामेने संकल्प सोडला. तेवढ्या देव नेमके सत्यभामेच्या मालाकडे निघाले होते. तेव्हा नारद मुनींनी आवाज दिला, देवा, आता तुम्हाला तिकडं जायची गरज नाही, आता तुम्ही आमच्या मागे मागे चला. मग नारद मुनी पुढे आणि भगवान परमात्मा त्यांच्या पाठीमागे. यांचा खांडावा घेऊन हा प्रकार किती बायकांनी पाहिला हो. भगवान श्रीकृष्णांना किती बायका होत्या? आहेत ना सगळे, का झोपले? आहेत ना. बोलत चला, तुम्हाला बोलायला फुकट आहे. तुमच्याकडून काही बोलण्याचे पैसे घेतले जाणार नाही, म्हणून बोलत चला. किती बायका होत्या? 16,108 बायका. कारण त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती होती. जो अख्ख्या जगाला सांभाळतो त्याला 16,108 बायका सांभाळाय काय अवघड आहे का? काही काही जण म्हणतात देवाने 16,108 केल्या, आपल्याला 4-5 तरी करायला काय अवघड आहे का? अरे पण आपल्याला एकच वागवता येत नाही आणि आपण देवाची बरोबरी करतोस. कारण भगवंताने गोवर्धन पर्वत एका करंगळीत उचलला. आपल्याला साधा जेवणाचा डबा सुद्धा नीट उचलत नाही. इकडे एका बायकोच्या बरगाड्या उघड्या पडल्यात. एकदा काय झालं, दोघांचा प्रेमविवाह झाला. रोज भांडणं चालायची. एक दिवस शेजारची आजी आली आणि तिने विचारलं, का रे बाबा तुम्ही रोज भांडता? तेव्हा ती म्हणाली, आजी, लग्नाच्या आधी मला चंद्रमुखी म्हणायचे, नंतर सूर्यमुखी आणि आता तर ज्वालामुखीच म्हणतात. तेव्हा आजी म्हणते, का रे बाबा तिला असं म्हणतो? तेव्हा तो म्हणतो, आजी, लग्नाच्या आधी मला प्रेमनाथ म्हणायची, नंतर प्राणनाथ, आणि आता तर इतका त्रास देते की अनाथाचाच नाद करून टाकला आहे. विठ्ठल पण भगवंतामध्ये एवढ्या बायका सांभाळण्याचं सामर्थ्य होतं. जो अख्ख्या जगाला सांभाळतो त्याला 16,108 बायका सांभाळायला काय अवघड आहे का? त्यावेळेस यांचा खांडावा घेऊन हा प्रकार 16,108 बायकांनी बघितला आणि सत्यभामेवर त्या रागावल्या आणि म्हणाल्या, काय काय सटवे, तुझा एकटीचाच लागून गेला की काय? आमचा हे नवरा आहे. मग या सगळ्या जणी आणि एकटी पडली ती सत्यभामा. ती घाबरली. तिने पटकन नारद मुनींचे पाय धरले आणि म्हणाली, नारद मुनी, माझं दान परत द्या. तेव्हा नारद मुनी म्हणतात, एकदा दिलेलं दान जर परत घ्यायचं असेल तर पाप लागतं. तेव्हा सत्यभामा म्हणाली, काहीतरी मार्ग सांगा. तेव्हा नारद मुनी म्हणतात की भगवंताच्या वजना इतकं सुवर्ण मला दे. सत्यभामा म्हणाली, एवढीच ना? पटकन आपल्या मालात गेली आणि जेवढं काही सोनं होतं तेवढं घेऊन आली. भगवंताच्या मापा इतका तराजू आणला. एका पारड्यात भगवंताला बसवले आणि एका पारड्यात 16,107 जणींचं सोनं टाकलं. तरी पारडं काही हल्लं नाही.
भगवंत काही उचलले नाही. मग एकट्या राहिल्या त्या रुक्मिणी माता. त्या तुळशी बागेमध्ये भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण करीत बसल्या होत्या. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आई साहेब लवकर चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांना कळलं की आपला शारंग अर्पण ऐकून सखेची ब्रह्मवाणी. अर्पण केला शारंग पाणी, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांना कळलं की आपला शारंग अर्पण. लगेच रुक्मिणी माता उठल्या व संगे एक तुळशीचे पान घेतले. झटकन उठली मग रुक्मिणी, तुळशी पात्र हाती घेऊन, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. त्यांनी मालात पोचल्यानंतर बघितलं की सोन्याने पारडे भरले आहे, तरी भगवंत काही तोलले नाही. मग त्यांनी एक तुळशीचं पान घेतलं आणि त्या पारड्यात ठेवलं, तर भगवान परमात्मा लगेच गेले, तोलले गेले. तुळशी पात्र पारडे ठेविता माधव झाला बरोबरीचा. जर भगवंताला तुळस एवढी प्रिय असेल तर आपल्याला गळ्यात तुळशीची माळ घालायला काय हरकत आहे का हो? तर नाही. कारण तुळशीची माळ ही पवित्र आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली की कपाळाला गोपी चंदन टिळा लावला पाहिजे. आता गोपी चंदन टिळा म्हणजे काय? तर गोपीच्या पायाखालची धूळ ती आपल्या कपाळावर धारण करा, ती भगवंताला प्रिय आहे. आता मला सांगा, इथं बसलेल्या किती लोकांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा आहे हो? जरा वरती हात करा. यातल्या किती लोक आळंदी पंढरीची वारी करतात? किती लोकांच्या कपाळावर गोपीचंदन टिळा आहे? किती लोकांच्या गळ्यात तुळशीच्या माळा आहेत? त्यांनी हात वरती करा, त्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल. बरं उलट आहे का? यातले किती लोक तमाशाला जातात? यातल्या किती लोकांना माहिती आहे ज्ञानेश्वरी कुणी लिहिली, रेडा का बोलवला? अवघे थोडे लोक दिसणार माळी घालतानी, ज्ञानेश्वरी वाचतानी, परंतु ते करत असताना कसं करायचं, का करायचं याचं पहिलं वर्म जाणून घ्या. आता बऱ्याच लोकांचं म्हणणे आहे की ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबरायांनी लिहिली, तर तसं नाही. ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबरायांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली. म्हणून ते जाणण्यापूर्वी त्याचं वर्म जाणून घ्या. मग गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपी चंदन टिळा लावा आणि मग भगवंताचं नामस्मरण करा. तेव्हा तो साधक म्हणतो, महाराज गोपीचंदन टिळा लावल्याने एक व्यापारिक फायदा होतो, तो तुम्हाला मी 2 मिनिटात सांगते. तत्पूर्वी ज्या भगवान परमात्म्याने अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला दिला, मिळाला, त्याचं मूल्यच होऊ शकत नाही. असा 3.5 हाताचा नरदेह तुम्हा आम्हाला दिला, तो कशासाठी? तर तुकोबाराय म्हणतात भजनासाठी, पण त्याचा उपयोग आपण फक्त भोजनासाठीच केला. म्हणून महाराज म्हणतात, देवे दिला देह भजन घुमटा.
वचना म्हणला तोया झाला फाटा बालिकेचा. नुसता देहच नाही दिला तर काय काय दिलं गायक मंडळ तुम्हाला माहितीये का? दिले हात पाय कान डोळे मुखा बोलाया वचना हे तुझोन नारायण माझे जीवन भावा दिले हात पाय कान डोळे मुखा बोलाया वचना हे तुझोन नारायण माझे जीवन डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीवनपण भुवरुगा. सर्व इंद्रिय देवाने आपल्याला व्यवस्थित व जिथल्या तिथं दिले आहे. जर हे ना मग नाकाला असा घास दाखवावा लागला असता. किती काळजी आहे देवाला आपली. सर्व अवयव व्यवस्थित व जिथल्या तिथे दिले आहे. समजा चष्म्याच्या दांड्या अडकवण्यासाठी कान दिले नसते तर मग चष्म्याच्या दांड्या कुठे अडकवल्या असत्या? मग दोन कुठ्या ठोकायला लागल्या असत्या, त्याला दोऱ्याने बांधाव्या लागल्या असत्या. किती काळजी आहे देवाला आपली. एक माणूस असतो देवाने त्याला कान दिलेले नव्हते म्हणजे तो पैरा असतो. त्याला मेंढ्या चारत असताना एका झाडाखाली झोप लागती. तोपर्यंत त्याच्या मेंढ्या लांब निघून जातात. हा मेंढ्या शोधण्याकरता जातो तर तिथे एक शेतकरी दादा पाखरं उचकीत असतो. हा त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, ओ शेतकरी दादा, माझ्या मेंढ्या बघितल्या का तुम्ही? त्यावेळेस तो शेतकरी दादा गोपनीने खडा फेकून मारतो आणि त्या दिशेने तो मेंढ्या वाळणारा जातो. तर तेवढ्यात त्याला त्याच्या मेंढ्या योगायोगाने सापडतात. मग हा तिथं जातो आणि म्हणतो, ह्या शेतकरी दादाने मला माझ्या मेंढ्या सापडून दिल्याबद्दल मी त्याला एक मोडकी मेंढी बक्षीस देतो. मोडकी बर का, चांगली नाही. कारण चांगलं कोणी दान करत नसतं. हा आमचा अनुभव आहे. सत्यनारायणाच्या पूजेला सुपाऱ्या कशा असतात? तो किडक्या कुजलेल्या, कुत्र्याने जरी वास घेतला तरी त्याच्या पोटात दुखन, अशा त्या सुपाऱ्या असतात. आणि जी नोट पुढं चालत नाही ती बुवाच्या पाकिटात. कारण चांगलं कोणी दान करत नसतं. तेव्हा तो सगळ्या मेंढ्या घेऊन त्या शेतकऱ्याजवळ आला आणि शेतकऱ्याला म्हणू लागला, दादा, तुम्ही माझ्या मेंढ्या सापडून दिल्याबद्दल ही मोडकी मेंढी तुम्हाला बक्षीस. हा म्हणतो, तुम्ही माझं डोकं खाऊ नका, मी काही तुमची मेंढी मोडली नाही, त्यामुळे मी काही भरून देणार नाही. कारण तोही बाहेरचा असतो. हा म्हणतो, तुम्ही माझ्या मेंढ्या सापडून दिल्याबद्दल ही मेंढी तुम्हाला बक्षीस. आणि तो म्हणतो की मी तुमची मेंढी मोडलीच नाही तर भरून कशी काय देऊ. या दोघांची जोरदार भांडणं चालू होतात. मग तेवढ्यात एक माणूस घोड्यावर बसून चाललेला असतो. हे दोघं त्याला आवाज देतात. त्यांना वाटलं हा तरी आपली भांडणं मिटवीन. कारण तोही बाहेरच असतो. तो त्यांना तिने बोलवलं, ते आले आणि हे म्हणू लागले, ओ दादा, यांनी माझ्या मेंढ्या सापडून दिल्याबद्दल मी यांना एक मोडकी मेंढी बक्षीस देतो, तर हे का घेत नाही? दुसरा म्हणतो, मी याची मेंढी मोडलीच नाही तर भरून कशी काय देऊ. हा म्हणतो, हे बघा, तुम्ही दोघंही माझं डोकं खाऊ नका. हा घोडा माझ्या बापानी एका महिन्यापूर्वी मला 700 रुपयाला विकत आणून दिला आणि तुम्ही कसे काय म्हणता हा घोडा चोरीचा आहे म्हणून? कारण तोही बाहेरच असतो. तिघांची ही भांडणं जोरात चालू असतात. मग ती भांडणं मिटवण्यासाठी ते जातात गावच्या पोलीस पाटलाकडं. आणि नेमकं काय घडलेलं असतं, पोलीस पाटलांनी त्याच्या दोन्ही बायका एका महिन्यापूर्वीच भांडणं करून घरातून बाहेर हाकलून दिलेल्या असतात. तुमचा नाही सांगत बरं का. दोन्ही बायका घरातून हाकलून दिलेल्या असतात. हे त्या पाटलाकडे भांडणं मिटवायला जातात. तेव्हा हे दोघं गेले आणि पाटलाला म्हणू लागले, पाटील, ओ पाटील. पाटील म्हणाले, काय समस्या आहे बोला. तेव्हा हा पहिला म्हणतो, याने माझ्या मेंढ्या सापडून दिल्याबद्दल मी त्याला मोडकी मेंढी बक्षीस देतो, तर हा का घेत नाही. दुसरा म्हणतो, मी याची मेंढी मोडलीच नाही तर भरून कशी काय देऊ. कारण तुम्ही मला लहानपणापासून ओळखता, माझ्याकडून कधी कुणाच्या कोंबडीचं पिल्लू देखील मोडलं नाही, तर मी याची मेंढी मोडलीच नाही तर भरून कशी काय देऊ.
तिसरा म्हणतो, पाटील ह्या घोड्याचा व्यवहार तुमच्या हाताने 700 रुपयाला झाला आणि हे म्हणतात की हा घोडा चोरीचा आहे. पाटीलही बाहेरचा असतो, त्याला या तिघांचं बोलणं काही ऐकू आलेलं नसतं. ते म्हणतात की या तिघांचं बोलणं काही त्याला ऐकू आलेलं नसतं. त्याला वाटतं हे नक्कीच आपल्या बायकांविषयी बोलतात. पाटील संतापाने उठतो आणि म्हणतो, तुम्ही तिघच काय, अख्खा गाव जरी आला तर 1 किलो सुद्धा घरात घेणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे बघा, देवाने फक्त एक कान कमी दिला होता तर अख्खा गाव कामाला लागला. आपल्याला देवाने सर्व अवयव व्यवस्थित आणि जिथल्या तिथं दिले आहे. कारण ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. म्हणून आपल्याला त्या भगवान परमात्म्याने अनमोल किमतीचा 3.5 हाताचा नरदेह फुकट दिला आहे. त्या हाताने एकदा भगवंताचं टाळी वाजवून नामस्मरण करूया. सर्वांनी हात वरती करा. केलं का सर्वांनी? महिला मंडळी तुम्ही राहू द्या, तुमच्या बांगड्या फुटल्या तर माझ्या पैसे मागायले असं तुम्ही राहू द्या. घ्या खाली, तुम्ही घ्या, खरंच घ्या, खरंच सांगते, तुम्ही खाली घ्या. पुरुष वर्ग सर्वांनी हात वरती करा. टाळकरी तुम्ही नका करू, टाळ कोण वाजवायचं, तुम्ही राहू द्या. गेले ना सगळ्यांनी हात वर. थोबा रखुमाई विठुबा रखुमाई विठुबा रखुमाई विठुबा रखुमाई विठुबा रखुमाई विठुबा रखुमाई रखुमाई विठुबा रखुमाई आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गोपी चंदन टिळा लावल्याने एक व्यापारिक फायदा होतो, तो तुम्हाला मी 2 मिनिटात सांगते. एक वकील होता, त्याला एका साधकाने सांगितले
की तुम्ही गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला. तेव्हा तो वकील म्हणतो गळ्यात आणि तुळशीची माळ नाही जमणार, कोर्टात जावं लागतं. तेव्हा तो साधक म्हणाला छोट्या मण्यांची घाल म्हणजे शर्टच्या आतून झाकून जाईन. तेव्हा तो वकील म्हणतो बरं ठीक आहे. तो साधक पुन्हा म्हणतो की कपाळाला गोपीचंदन टिळा लाव. तो म्हणतो बापरे एवढा मोठा आणि कपाळावर नाही जमणार, कोर्टात जावं लागतं. तेव्हा तो साधक म्हणाला बरं तुला नाही लावायला जमला तरी चालेल, पण कुणाच्या तरी कपाळावरचा गोपीचंदन टिळा पाहत जा. तेव्हा तो वकील म्हणतो ठीक आहे. आपल्या घरासमोर एक कुंभार काका राहतात, त्यांच्या कपाळावरचा गोपीचंदन टिळा पाहत जाईन. रोज सकाळी उठायचा आणि कुंभार काकांच्या कपाळावरचा गोपीचंदन टिळा पाहायचा. एक दिवस हा वकील उशिरा उठतो. तोपर्यंत कुंभार काका माती आणण्यासाठी शेतात गेलेले असतात. हा वकील उशिरा उठतो आणि कुंभार काकांच्या घरी जातो आणि दरवाजाची कडी वाजवतो. कुंभार काका आहेत का? त्यावेळेस कुंभार काकाच्या घरातून आवाज येतो की ते माती आणण्यासाठी शेतात गेले आहे. हा वकील तसा डोळा चुळीत ढेकळत तुडवीत शेतात जातो आणि नेमकं काय घडतं, त्या कुंभार काकांना सोन्याने भरलेला हांडा सापडतो. हा लांबूनच वरडतो पाहिला रे पाहिला, पाहिला रे पाहिला. कुंभार काकांना वाटतं याने नक्की सोन्याचा हांडा पाहिला की काय. तेव्हा कुंभार काका तेव्हा वकिलाच्या मागे पळतो आणि त्याच्या पाया पडू लागतो. त्यावेळेस त्या वकिलाला काही कळत नसतं की हे आपल्या पाया का पडतात. तेव्हा कुंभार काका म्हणतात यातला तू निम्मा घे आणि मी निम्मा घेतो, म्हणजे बघा याने नुसता दुसऱ्याच्या कपाळावरचा गोपीचंदन टिळा पाहिल्यामुळे याला अर्धा हांडा सोनं मिळालं. याने जर स्वतःच कपाळाला गोपीचंदन टिळा लावला असता तर याला पूर्ण हांडा सोनं मिळालं नसतं का? तर मिळालं असतं. हृदयी कळवळा वैष्णवांचा. आता वैष्णव कुणाला म्हणावं, तर वैष्णव तो जया अवघी देवा परी माया. माझे ज्ञानोबराय हे नुसते वैष्णव नव्हते तर मोठे महावैष्णव होते. ज्ञानदेव महावैष्णव मोठा. म्हणून तो साधक नाथ महाराजांकडे आला आणि सांगितलं महाराज मी नामस्मरण आवडीनं करीन, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घालीन, कपाळाला गोपीचंदन टिळा लावीन. तेव्हा नाथराय म्हणतात आता खऱ्या अर्थाने तू वारकरी झाला. आता एक काम कर की खांद्यावर भगवे पटाका घे आणि आषाढी कार्तिकीची वारी कर. तेच शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन नाही. आपण वाऱ्या करतो यात काही नवल नाही, तर माझ्या ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी वारी केली. एवढंच नाही तर महादेवांनी सुद्धा वारी केली. पटवून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. एकदा भगवान शंकर वारीला निघाले. निघताना पार्वती मातेने बघितलं. त्यावेळेस पार्वती माता म्हणाल्या अहो कुठे चाललात. तेव्हा भोले बाबा म्हणाले माझ्या पांडुरंगाच्या आषाढी वारीला चाललोय. तेव्हा पार्वती माता म्हणाल्या मलाही तुमच्या सोबत यायचंय. तेव्हा भोले बाबा म्हणाले अगं तिथं खूप गर्दी असते, ती गर्दी तुला सहन होणार नाही, तू येऊ नकोस. परंतु पार्वती मातेने हट्ट धरला. बाल हट्ट श्री हट्ट पुरवावाच लागतो. म्हणून भोले बाबा म्हणाले बरं चल. सर्व आवरावर केली आणि निघाल्या. तेवढ्यात आतून आवाज आला बाबा थांबा. आता हा कोण? लंबोदर पीतांबर फरीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपाय सदना, संकटी पावावे निर्वावी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय
मोठ्या पोटाचा लांब नाकाचा तो गजानन गणपती गणेश म्हणाला, बाबा मलाही तुमच्या सोबत यायचंय. तेव्हा भोले बाबा म्हणाले, तू इथेच थांब, मी तुला चॉकलेट, बिस्किट, आईस्क्रीम, गुलाबजाम देतो. त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणाले, यातलं मला काहीच नको, मला तुमच्या सोबत यायचंय. मग गणपती बाप्पाला नाविलाजाने सोबत घेतले. तेव्हा पार्वती माता म्हणाले, येतंय ना लेकरू, येऊ द्या की, लहानपणापासूनच संस्कार लागतील. नाविलाजाने गणपती बाप्पालाही सोबत घेतले. तेव्हा भोले बाबा म्हणाले, अगं पण याला घ्यायचं कसं? तेव्हा पार्वती माता म्हणाल्या, घ्या की आपली 4 व्हीलर. आता यांची 4 व्हीलर कोणती हो? तर नंदीवर बसून वाखरीच्या तळापर्यंत आले. तेथे 80 वर्षाचे म्हातारे, 25 वर्षाच्या तरुणा लाजवीत अशा धुंद होऊन नाचत होत्या. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पार्वती मातेने ती गर्दी पाहिली आणि डोक्याला हात लावून खाली बसल्या आणि म्हणाल्या की मी नाही येत पुढे. त्यावेळेस भोले बाबा म्हणाले, तुला आधीच म्हणलं होतं येऊ नको, तिथं खूप गर्दी असते. त्यावेळेस भोले बाबा म्हणाले, तू इथेच थांब. मग पार्वती मातेला तिथेच ठेवून गणपती बाप्पा आणि भगवान शंकर पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले. चंद्रभागेचे स्नान केले, पुंडलिकाचे दर्शन घेतले आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी बारीला लागले. आता या भोले बाबाने आपला नंदी सुद्धा बारीत घुसवला. त्यावेळेस वारकरी ओरडायला लागले, अरे गोसाया, हा तुझा नंदी बाजूला घे, नाहीतर आम्ही त्याला खूप मारू. तेव्हा भोले बाबा म्हणाले, नंदी, या वारकऱ्यांनी जर खाली झेंडा आणि वर दांडा केला तर आपलं काही खरं नाही. मग नंदीला तिथंच एका मारुतीच्या मंदिरासमोर ठेवले आणि भोले बाबा आणि गणपती बाप्पा पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले. नामदेव पायरीचे दर्शन घेतले. 8 डोकावून पाहिले तर मुंगीलाही पाय ठेवण्या इतकी जागा तिथे नव्हती. ते भोले बाबा म्हणाले, गणपती तू इथेच थांब. मग गणपतीला तिथंच एका देवळीत बसवले आणि भोले बाबा पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. पांडुरंगाने बघितलं की भगवान शंकर आपल्या भेटी करता आले आहे. लगेच पांडुरंगाने तड दिशी विटेवरून उडी मारली आणि भगवान शंकरांना आपल्या डोक्यावर धारण केले. तुम्ही आजही पहा, पांडुरंगाच्या डोक्यावर भगवान शंकराच्या पिंडीच्या आकाराची टोप आहे. आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात कोणापासून झाली? तर भगवान शंकरांपासून झाली. म्हणून तुम्ही जर खरे भक्त असाल तर काही जरी अडचण आली तरी पंढरीची वारी चुकवणार नाही. याला खरा जिज्ञासू भक्त म्हणतात. परंतु आपण जिज्ञासू होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण आपले गुरु जर ब्रह्माला जाणणारे असतील तर हा उपदेश आपल्याला नक्कीच करतील. परंतु आपण पण जिज्ञासू होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दनी ऐसा जाता देव, एका जनार्दनी ऐसा जाता देव, एका जनार्दनी ऐसा जाता धर्म, एका जनार्दनी ऐसा जाता धर्म. तो देवा परम पूज्य जगी, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गाळा गोपी चंदटे
गळा गोपी चंदन टिळा तो देवा परम तो देवा परम तुझ्या जोगी तुझी माळ गळा गोपी चंदन टिळा तुझी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा आ हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. नाथ महाराज म्हणतात की या भक्ती सागरात जर आपण उतरलो, संसार रूपी ज्ञान सागरात उतरलो, तर आपल्या जीवनामध्ये नियम हा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या जीवनामध्ये एक तरी नियम पाहिजे. सकाळी लवकर उठून आंघोळ करणे, हरिपाठ म्हणणे, शिकलेले नसाल तर तुळशीला एक तांब्या पाणी घालणे, एवढं केलं तरी पण चालतं, परंतु अंतकरणापासून भाव ठेवून करा. म्हणून जीवनात राजा होय एक तरी नियम पाळा. म्हणून कोणता नियम पाळायचा, तर जो देवाला आवडतो तो. मग देवाला काय आवडतं, तर आवडे देवासी तो ऐका प्रकार. सतत भगवंताचं नामस्मरण करा, सकाळी लवकर उठून देवपूजा करा आणि सतत त्याच नामाचा उच्चार करा. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपल्या वर्षभरात एकूण 24 एकादशी आहेत, अनेक तीर्थ आहेत. जो दिवस उगवून तो देवाच्या व्रताचा आहे. पण एवढं जरी नाही करता आलं तरी चालेल, पण गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे. कपाळाला गोपी चंदन टिळा लावला पाहिजे. कारण आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. आणि या वरच्या 3ही चरणांचे जो नियम पाळतो तो देवाला सगळ्यात जास्त आवडतो. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. जो ते 3 नियम अंतकरणापासून जाणतो, जपतो, मानतो, तो देवाला सर्वात जास्त आवडतो. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. आतापर्यंत
जे काही मी तुमच्या समोर चिंतन मांडलं सगळं विसरलात तरी चालेल, पण मी तुम्हाला ज्या 3 गोष्टी सांगत आहे आणि सांगणार आहे त्या मात्र विसरायच्या नाही. तर त्या 3 गोष्टी कोणत्या? घरातली माय, दारातली गाय आणि पाठची बहिणाबाई. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला. प्रत्येकाने एक एक गाय पाळा आणि ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांची सेवा करा. अहो मी तर म्हणते 18 दिवस दिंडीत चालत गेल्यापेक्षा, त्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यापेक्षा, त्या रुक्मिणीचं दर्शन घेतल्यापेक्षा आपल्या बापालाच पांडुरंग समजा आणि आपल्या आईलाच रुक्मिणी समजा. देवाच्या बापाची सुद्धा ताकद नाही. काय केलं होतं त्या पुंडलिकाने? 2 धाम 3 धाम, आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या, काहीच नव्हतं केलं. अहो त्यांच्या इतका पापी तर या जगात कुणीच नव्हता. मग त्यांनी एवढं पाप धुतलं तरी कसं? तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट. आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. काहीच नाही केलं, फक्त आई वडिलांची सेवा केली म्हणून साक्षात भगवान परमात्मा पुंडलिकासाठी आला. कारण स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. राजा हो, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला आई वडील मिळाले म्हणून प्रत्येकाने आई वडिलांची सेवा करा. प्रत्येकाने गळ्यात तुळशीची माळ घाला, गायीची सेवा करा आणि प्रत्येकाने एक गाय पाळा. पण माऊले हो, माझ्याकडून तुम्हाला काही त्रास झाला का? नाही ना? तुमच्याशी बोलते मी, झाला का? मग तुम्ही माझ्या मागे एक भजन म्हणताना बघू आपण कुठपर्यंत आवाज जातो तुमचा. तर म्हणा, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. मागच्या गाई म्हणतच नाही, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, आम्ही काही म्हणतच नाही, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, मुक्ताबाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. म्हणून आत्तापर्यंत जे काही मी तुमच्यासमोर चिंतन मांडलं सगळं विसरलात तरी चालेल, पण आईवडिलांची सेवा करा. प्रत्येकाने एक एक गाय पाळा आणि गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला. कारण तुम्ही सर्व माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, सर्व गुणांनी मोठे आहात. कारण जितनी आपने मेहरबानी की उतनी मेरी औकात नहीं, जितनी आपने मेहरबानी की उतनी मेरी औकात नहीं. ये तो है कृपा ज्ञानेश्वर महाराज की, ये तो है कृपा जगतगुरु तुकाराम महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं. जे काही चांगलं वाटलं असेल ते आमच्या ज्ञानोबरायांचं, तुकोबरायांचं समजा आणि बोलण्याच्या वेगातून जर एखादा शब्द चुकून गेला असेल तर मला तुमची मुलगी म्हणून माफ करा. ज्यांना 1 मुलगी असन त्यांनी मला 2री समजा, ज्यांना 2 असन त्यांनी मला 3री समजा, ज्यांना 3 असन त्यांनी मला 4थी समजा. एवढ्या नसत्यातच,
कारण सरकारचा नियमच आहे हम दो और हमारे दो. ज्यांना 4 असन त्यांनी मला 5वी समजान, ज्यांना मुलगीच नसन त्यांनी मला दत्तक घ्या. मग काय करता? म्हणून जे काही चांगलं वाटलं असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. चांगलं वाटलं असेल ते म्हणजे कीर्तनात चांगलं वाटलं असेल ते, बाहेरच्या चपला नाही. म्हणून जे चांगलं वाटलं असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. आणि पुनश्च एकदा जर माझ्या मुखातून एखादा चुकून शब्द गेला असेल तर तुम्ही माय मी ले करू नका माझा राग धरू या उक्तीप्रमाणे मला माफ करा. म्हणून झालेली सेवा माऊली श्री ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या चरणी व माझे जन्मदाता माता पिता व माझे गुरुवर्य हरिभक्त परायण गोरख महाराज आहेर यांच्या चरणी व माझे सासू सासरे यांच्या चरणी व तुम्हा सज्जन श्रोते माईबापांच्या चरणी ही सेवा अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय बोली लीले पुरे वेळी वागुजी करा समापराध महाराज नाही विचारे अधिकार मी आपुला करा समापराध महाराज मरी ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा समापराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.